इगतपुरी तालुक्याचं श्रद्धास्थान आणि घाटमाथ्यावरची प्रसिद्ध देवी म्हणजे घाटनदेवी माता या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राची सुरुवात या मंदिरापासून होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्रोत्सवामध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर इगतपुरी तालुक्यातूनच नाही तर आजूबाजूचे 4 जिल्ह्यांमधून मोठे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। अनेक भाविकांचे या ठिकाणी ज्या काही श्रद्धास्थान म्हटलं जातं ते घाटमाता देवी घाटनदेवी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नवरात्रोत्सवामध्ये गर्दी होत असते आणि उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये पार पडत असतो। कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये, त्याचबरोबर पार्किंगची योग्य अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणच्या ज्या काही इगतपुरी पोलीस स्टेशनच्या अधिकारी आपल्याबरोबर आहेत, त्यांनी काय नियोजन नेमकं केलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। ताई काय सांगाल नेमकं काय नियोजन आहे ट्रॅफिकचं आणि परिस्थितीचं? माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण तसंच अपर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आणि माननीय SDPO श्री हरीश खेडकर सर हे या बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी आहे। मी सह प्रभारी अधिकारी आहे। या बंदोबस्तासाठी पूर्ण आपल्याला जवळजवळ 50 ते 55 पुरुष आणि महिला अंमलदार मिळालेले आहेत। तसंच 5 अधिकारी या बंदोबस्तासाठी आपण लावलेले आहेत। स्वतः DYSP सर या बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी असल्याने आणि होमगार्ड आपल्याकडे 55 होमगार्ड आपल्याला पुरुष आणि महिला मिळालेल्या आहेत। तर अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक आपण बंदोबस्ताचा आराखडा तयार केलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी ट्रस्टींना पण आपण व्यवस्थित सूचना लेखी सूचना दिलेल्या आहेत। ट्रॅफिकची पण व्यवस्था आपण ट्रॅफिक अंमलदार आपल्याला मिळालेले आहेत। पार्किंगची आपण 2 व्हीलर पार्किंग आणि 4 व्हीलर पार्किंग अशी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। यावर्षी आपण दुकानं बघितली तर आपण बऱ्यापैकी रस्ता मोकळा राहील या दृष्टीने खबरदारी घेतलेली आहे। तसंच CCTV कॅमेऱ्यांची आपण संख्या वाढवून घेतलेली आहे। म्हणजे दर्शन बारीपासून तर मंदिराचा गाभारा तसेच येण्या जाण्याच्या मार्गावर आपण CCTV कॅमेरे ट्रस्टींना सांगून आपण वाढवून घेतलेले आहेत। आणि सोनसाखळी चोरी किंवा मोबाईल स्नॅचिंग किंवा पर्स स्नॅचिंग या प्रकारचे गुन्हे घडणार नाही याकडे आपण दक्षता ठेवली। त्यासाठी सिव्हिल ड्रेसमधले आपले पोलीस अंमलदार राहतील, महिला पोलीस अंमलदार पण राहतील आणि जास्तीत जास्त गस्त वाढून आम्ही कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे लक्ष केंद्रित केलेले आहे। एकंदरीत जर बघितलं तर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणार आहे त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार या परिसरामध्ये घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि योग्य ती खबरदारी घेत हे नियोजन जे आहे ते पूर्णपणे यशस्वी करण्याचा प्रयत्न हा स्थानिक प्रशासनाचा असणार आहे। त्याचबरोबर संबंधित जे काही आस्थापना आहेत त्यांना देखील त्या पद्धतीच्या सूचना पोलीस विभागाकडून देण्यात आल्या आहेत। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।